हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की मी ठरवलेलं आहे डेली म्हणजे तसं नाही, पण 2-3 दिवसातून का होईना एक मोठा ब्लॉग नक्की बनवेन। तसं 2-3 मी बनवलेला आहे, प्रयत्न चालू आहेत। कारण का तर एकदमच असे मोठे ब्लॉग चालू केल्यामुळे ना आयडिया एवढी येईना गेले मला की कशा टाईपने शूट करू वगैरे। तसे सगळेजण बोललेले आहेत, ताई तू नॉर्मल जसं घरामध्ये बनवते ना तसेच फॅमिली ब्लॉगच बनव, छान वाटतंय। मग तसंच सध्या चालू आहे। आता 11 वाजलेले आहेत, फक्त उठले, आंघोळ वगैरे झाले, अजून काम काहीच नाही। आणि उठल्या चिमणी राडा घालत बसले। ते अर्धा म्हणजे माझा टाइम ना तो राडा आवरण्यातच जातोय। 1 वर्षाच्या पुढं ना बाळ जाम दमवते, मी तर सांगेन। आता पण सध्या तिचं तेच काम चालू आहे। आता मला कामाला लागायचं, कारण का घरातला अर्धा राडा आवरलाय, अर्धा आवरायचा बाकी आहे। त्या चिमणीचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते। चिमणीचं एकच आहे, ते कपाट आणलेलं, त्या कपाटाखाली मी अर्धा राडा हे केलाय। कारण का तर जागा नाही ठेवायला, ते कपाटाच्या खाली रिकामी जागा आहे, तिथंच सगळं थोडंफार जे बाकीचं आहे ना ते टाकते। तर तिला ते माहिती झाले, डायरेक्ट जाऊन ते सगळं बाहेर काढून ना रोजच म्हणजे राडा घालायचं काम करते। गरमी पाऊस आहे तरी पण गरमी चालूच आहे, मुंबईचं वातावरणच खराब आहे। स्वयंपाक बाकी, सगळं बाकी, काहीच नाही, काम झालेलं। 11 वाजले, पाणी येईल आता। तर मॅडमची पण आंघोळ झालं, माझी पण झालं, पण मॅडमनी परत राडा घातलेला। तुम्हाला दाखवते चिमणी काय करते। मम्मा गत्तडी काय पण तोंडात नाही घालायचं, मारेन बोलणे तुला। मी रोज आवडते, तू रोज राडा घालत जा। हा देते चल, तुझं काय चालू असतं चिमणी? तू अशी काम वाढवली ना तर मी तुला गावाला पाठवेन, आजीकडे जाणार का? मला दिमाग काम करायचं बंद होतं चिमणी तुझ्यामध्ये, नको की काढू। ऐकणार नाही तू? ऐकणार आहेस का नाही? बरं अवतार करून घेते तुझं, किती पण आवरा। इकडे बघ, बरे बघ, गरमी होईल का तुला? चिमणे कुठे जाऊ सांग? हो हो अंगठी हो, हात दे तुझं, बोट दे, थांब, छान आहे ना? हे पकड, जा खेळत बघा तिकडचं। राडा काढा येऊ नको, मम्मा सांगायले, मी आवरू वैतागायले ग। चल चल तिकडे खेळ, चल त्याला खेळ। तोंडात नाही घालायचं, कागद वगैरे खाऊन टाकतो। काय वाचतोय बघा, आणि उतरू नको, तुम्हाला काम करू दे चिमणे। ऐकत नाहीस हा, इकडे बघ, मी चालले बघ, गपचूप वरी बस। ए ये इकडे चिमणे, चल आत पडचिल, ये इकडं। बाबा काय काढलं तू पण, हा काय धुवायली पप्पा? डाळ कुठं बाजारात गेला होता काय? मेट्रो, लिंबू, बाबा नारळ, आजीला घेऊन आला होता, आजीला मला, तुम्हाला आणि म्हातारी मागायला एवढे दिवस झाले होते, गेला एक घेऊन जाईल। लिंबू काढतो, धार बघ कुठे गेली डायरेक्ट।
तसंच ठेवा, मायला घेऊन द्या जावं नंतर. पकडा हे ठेवा तिकडं. लिंबू काय करणार आहे? लिंबू टाकूनच घ्यायचं. अच्छा ते डॉक्टरने सांगितलेलं का ते नारळ पाण्यामध्ये लिंबू टाकून मग तिला थोडं पाजा आधी आणि तुला गवस नसेल आवडत राहू तुम्ही हे करा. गावावर लागलं अक्का पिळ अक्का लय होईल दे नाही सगळं. बाबूने गेले ना पाणी, नॉर्मल पाणी प्यावं लागेल ना. खरंच नाही होत बस कर थांबा भरला ना ती प्या ना थोडं. तिकडे मम्मा तू बाहेर जाऊ नको बघ. नको बघ काय पडले वेगळं लागत असेल ना. खरंच पेतेत का? मी नाही बाबा, मला काय नाही झालं. अजून थोडं का पण चिमणे इकडे. हिरोईन तुझं बाहेर काय असतं? चावी देच आहे. हा धरलं. गाडीची चावी रोज कुठं ना कुठं पाडते तिला आणि पप्पा माझ्या नावानं ओरडतोय पुन्हा. काय होतंय ना, कोणी सांगितलं तुम्हाला असं प्यायला? डॉक्टर काय बोला नारळ पाण्यामध्ये लिंबू टाकून पे का? 2 टाकून पे म्हणते तरी मी एकच टाकलाय. 2 लिंबू? हा. अरे पण हे मोठे लिंबू आणलाय ना तुम्ही, ते छोटे असते. नाही बाबा नाही, मला काय नाही झालं, ते तुम्हीच पेट बसा. कमी आलंय ना दुखायचं? नाही रोजचं दुखतंय सांग. एक होत मार यू कसलं बेकार लागतंय. 40 रुपयाला एक नारळ दिले. डाळ भात घातला तशा अजून भरपूर स्वयंपाक बाकी, चपात्या भाजी वगैरे. म्हटलं चिमणीसाठी आधी डाळ भात लावते, तिनं खाईल म्हणजे आता खाल्ल्यानंतर आता झोपायचं टाइम आहे तिचं, थोडं खाऊन झोपली जाईल. चिमणीचे पप्पा गेलेत त्यांच्या आजीकडे, म्हणजे मम्मीच्या मम्मीकडे, त्यांच्या छोट्या मुलाकडे राहतात ना. त्यांनी नारळ आणले होते ना, मग नारळ द्यायला गेलेत. नारळ पाणी प्यायचंय म्हातारीला म्हणत होते, नारळ आणून दे, मग तेच घेऊन गेले. त्यांनी पण मगाशी पेला, मी तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला जाचेला, त्याच्यामध्ये लिंबू टाकून. तर खूप जणांना तसं शॉर्ट व्हिडिओ एक बनवला होता की चिमणीच्या पप्पांना स्टोन झालेत तो वगैरे, त्याच्यावर काय औषध असेल तर सांगा. तर तेच नारळ पाणी आणि लिंबू पाणी, म्हणजे नारळ पाण्यामध्ये लिंबू टाकून प्यायला सांगितले डॉक्टरांनी. त्यांना आयुर्वेदिक औषधं पण चालू आहेत आणि बाकीच्या पण गोळ्या वगैरे चालू केलेत. कारण स्टोन छोटाच आहे बोलतात, पण त्यांना पोटामध्ये जाम दुखते, म्हणजे त्रास होतोय त्यांना जास्त. त्यामुळे मग आयुर्वेदिक पण औषधं चालू ठेवलेत आणि दुसरी पण आता तसं त्यांना म्हणजे थोड्या दिवस सुट्टीवरच ठेवले. घरीच आहे, थोड्या दिवस झाले ते, म्हणजे आता 4-5 दिवसापासून कदाचित घरीच आहेत. 4-5 दिवस झाले असतील. हा 4-5 दिवसापासूनच घरी आहेत त्यांनी. कारण का तर आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी, त्यांची झोप वगैरे होईना गेले ना, मग डॉक्टरांनी सांगितलंय आराम करा. मग आयुर्वेदिक औषध, मग मी डायरेक्ट त्यांना म्हटलं थोड्या दिवस सुट्टीच घ्या जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही. आणि औषधं पण खूप चालू आहेत ते, मग त्यानं झोप म्हणा, हे म्हणा, भूक वगैरे सारखं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हटलं त्यांनी सध्या घरीच आहेत आणि त्यामुळे मग ते नारळ पाण्याचा पण याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की एका नारळ पाण्यामध्ये 2 लिंबू पिऊन प्यायला म्हणजे सांगितले. पण ते एकामध्येच हवा टाईट झाली, मग असे एकच घोट पेले, खूप म्हणजे वेगळंच ते लागतंय सगळं. पण आता काय ऑप्शन नाही, त्रास होतोय तर ते सगळं करायला पाहिजे. तसं पानफुटीची पानं वगैरे ते पण खाल्लं, म्हणजे जेवढं करता येईल, जेवढे माहिती आहेत औषधं सगळं करायलोय. कारण का तर त्यांना पोटामध्ये जाम दुखते, त्रास होते, त्यामुळे मग ते घरीच आहेत. तसं माझ्या कामामध्येच त्यांनी हेल्प करतायत की म्हणजे चिमणीला घेणं म्हणा, थोडंफार व्हिडिओ शूट वगैरे माझ्या कामामध्येच मदत होते. आता सगळ्यांना खूप प्रश्न आहेत की म्हणजे काही लोकांना माहिती आहे पण काही लोकांना माहितच नाही. म्हणजे मी जसे एका टायमिंगला नवीन होते ना, तसेच काही लोक म्हणजे युट्यूबवर नवीन आहेत, त्यांना माहिती नाही की घर बसल्या पण म्हणजे कशातून इन्कम करते मी वगैरे. म्हटलं त्यांच्यासाठी थोडंसं आज क्लिअर करते की जेणेकरून त्यांना पण हेल्प होऊन जाईल. तर असं वेगळं असं काय नाही, म्हणजे जॉब म्हणा, घर बसल्या हे असलं काय नाहीये. कारण म्हणजे काहींना वाटत असेल की न जॉब करते की काय मुलगीला घेऊन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत होत. मी घर बसल्या युट्यूब करते, म्हणजे जो तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय ना, तो व्हिडिओ बनवायचेच मला पैसे भेटतात थोडक्यामध्ये. तुला पण नक्की शिट्टी व्हायचंय का? तर ते व्हिडिओ बनवायचेच मला घरी पैसे भेटतात. म्हणजे खूप छान सांगणं अलाउड नाही, खूप छान म्हणजे इन्कम जनरेट होतो.
जे की मी कामाला जाऊन सुद्धा करू शकत नव्हते. तेवढा छान इन्कम म्हणजे जनरेट होतो घरी बसल्या. तर तेच चालू आहे, कमवते म्हणजे असं एवढं पण जास्त नाही, पण ठीक आहे. आमचं घर म्हणजे आमचे स्वप्न थोडीफार आहेत ते सगळं म्हणजे ऍडजस्ट होऊन जातं त्या इन्कम मध्ये, एवढं कमवते. तर हे व्हिडिओ बनवण्यामध्ये पैसे भेटतात. इंस्टाग्रामला तसा इन्कम नाही भेटत आहे, प्रमोशनचे वगैरे भेटतात फक्त इंस्टाग्रामला. युट्यूबमध्ये व्हिडिओचा कोणत्याही व्हिडिओचा पेमेंट भेटून जातं युट्यूबमध्ये, पण इंस्टाग्रामला तसं नाही. इंस्टाग्रामला फक्त जर प्रमोशन आले ना म्हणजे प्रोडक्टचे वगैरे तर त्याचे पेमेंट भेटतं इंस्टाग्रामला, बस असं आहे. तर हे सगळं करूनच म्हणजे घर बसल्या मी चिमणीला बघत बघत पेमेंट मला भेटून जातं, बाकी काय वेगळं असं नाही करत आहे. वर्क फ्रॉम होम वगैरे भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागतं सुरुवातीला. त्यांचं काही तर पॅकेज असतं. म्हणजे मी इंस्टाग्रामला पण म्हणजे प्रमोशन केले होते ना वर्क फ्रॉम होमचं, ते रिअलच असतं, पण त्याच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला लागतं. तो असा विषय असतो, पण इन्कम होतो. पण माझ्या मते जेवढा युट्यूबमध्ये इन्कम होत असेल तेवढा नसेल होत, कारण युट्यूब खूप छान म्हणजे पेमेंट देतं. फक्त कशी थोडी मेहनत जास्त आहे. आता म्हणजे तुम्ही बघतायच लहान मुलाला घेऊन वगैरे हे सगळ्या गोष्टी खूप अवघड जातात. पण आता काहीच नाही करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं आहे ना, थोडंफार का होईना पण भेटून जातं घर बसल्यानं. म्हणूनच चिमणीला घेऊनच हे सगळी सुरुवात केलेली आहे मी, आणि आज सक्सेस आहे. छान पेमेंट पण भेटतो मला घर बसल्या. मी माझी स्वप्न पूर्ण करू शकते, मुलीची, नवऱ्याची वगैरे सगळी स्वप्न पूर्ण करू शकते. जर तुम्हाला हे असं काय करायचं असेल तर तुम्ही युट्यूब चालू करू शकता. आता कसं करायचं वगैरे खूप सारे प्रश्न येतात, सगळ्यांना उत्तर म्हणजे मी बघूनच शिकलेले आहे, युट्यूब मधूनच शिकलेले आहेत. ते अकाउंट कसं खोलायचं, व्हिडिओ कसं पोस्ट करायचं, एवढ्या सगळ्या गोष्टी असं शेअर करणं ते माझं टॉपिक नाहीये ना, मग ते बाकीचे पब्लिक इरिटेड होतं, मग ते नाही सांगू शकत. पण तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं ना ते अकाउंट कसं खोलायचं, व्हिडिओ कसे म्हणजे हे करायचे वगैरे, तरी मी लॉंग व्हिडिओ बनवून टाकेन की म्हणजे कसे एडिट करते, कसे शूट करते वगैरे. कारण खूपच म्हणजे प्रश्न यायले, डीएम यायलेत मला की सांगा घर बसल्या काम. त्यांना असं वाटायला मी स्पेशल असं काय तर जॉब करते घरी बसून जेणेकरून मला पेमेंट भेटतं. जॉब तसा करत नाही मी, युट्यूबच करते. हे जे व्हिडिओ बघताय ना ते व्हिडिओ बनवण्याचंच पेमेंट भेटतं मला. कारण असं काही जणांना म्हणजे गैरसमज आहे की काय तर जॉब करते आणि सांगणं गेले वगैरे, असं काही नाही, जॉब वगैरे नाही. खूप जणांना तसं माहिती आहे युट्यूबमधूनच पेमेंट भेटतं, पण काही जणांना माहित नाही. तर ह्या व्हिडिओमधून पेमेंट भेटतं, तो जॉब आहे माझा, वेगळा असा काही नाही. आणि आता सध्या चिमणीचे पप्पा काही जास्त नाही, 15-20 दिवस कदाचित राहतील घरी. त्यांना आराम जोपर्यंत वाटत नाही ना तोपर्यंत. नंतर काय त्यांचा जॉब, तसा त्यांचा जॉब काय एवढा हे नाहीये, कारण सगळ्या म्हणजे भरपूर जणांना माहित आहे, भरपूर जणांना माहित नाही त्यांचं शिक्षण नाही झालेलं. कारण आता त्यांना आई वडील नाहीयेत, लहानपणापासून आई वडील नसल्यामुळे त्यांचं शिक्षण नाही झालेलं, कारण कोण करत नाही. त्यांनी लहानपणापासूनच कमवूनच खाल्लेलं आहे. त्यामुळे स्पेशल असा त्यांचा काही जॉब नाही जे करून मी तुम्हाला सांगेन की हा माझा नवरा अशा कामाला आहे. तसं काय जे पण आहे आमचं म्हणजे आमचं जेवढं पण इन्कम आहे ना, आमचं घर मस्त भागते, आमचे स्वप्न वगैरे होते पूर्ण, एवढंच आहे, बाकी काय नाही. कारण खूप जणांना असं सारखं तेच असते, दादा काय काम करते, दादा काय काम करते, असं असते. तसं मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय, म्हणजे कंपनीचाच डायरेक्ट बनवलाय, जिथं म्हणजे आम्ही सोबतच कामाला होतो ना तिथेच म्हणजे ते पूर्ण कंपनी दाखवलेलं आहे काम म्हणजे काय असते काय नाही, तिथेच कामाला आहे. तसं म्हणजे नवीन लोकांनी बघितला नसेल, पण मी इथं बघू आता जमलं तर इथं देते तो व्हिडिओ, जाऊन बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा कंपनीमध्ये दादा कामाला आहेत. बस आता सध्या सुट्टीवरच आहेत ते, मी बघू आता किती दिवस आहेत काय सांगता येत नाही त्यांना, जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत. कारण औषधच बघून त्यांचे नको वाटते, ते वासानं वगैरे आयुर्वेदिक औषध आहेत ना, जोपर्यंत त्यांना फरक पडत नाही राहते. तसं काय प्रॉब्लेम नाही, कारण मलाच माझ्या कामामध्ये हेल्प होऊन जाते खूप, त्यामुळे मलाच वाटतंय की हा ठीक आहे त्यांनी घरात आहेत तर मलाच बरं वाटायला. कारण चिमणीसोबत पण त्यांना टाइम घालवता येतोय, आणि 12 घंट्याचं काम आहे ना, सकाळी 8ला जायचं संध्याकाळी 8ला यायचं, त्यांना वेळच भेटत नाही. चिमणीसोबत पण घालवाय आणि स्वतःसाठी पण कंटाळून येते, आणि झोप सुद्धा होते. कारण का हे चिमणीचं कसं झालंय, 1ला कधी 2ला झोपते, तिला रात्री पण खेळायला लागते, ह्या सगळ्यामध्ये मग त्यांची झोप डिस्टर्ब होते, त्यांना म्हणजे पुरेशी झोप पण नाही भेटत. मग डॉक्टर पण तेच बोलायलेत की झोप पूर्ण होईना गेली ह्यांची वगैरे. मग ठीक आहे, आता त्यांची तब्येत खराब आहे तर त्यांना थोडाफार आराम म्हणून त्यांना सध्या मी घरीच ठेवले, थोडे दिवस आराम करा, बघू पुढचं पुढं, बस बाकी काय नाही. आता सगळे तुमचे म्हणजे डाऊट थोडेफार क्लिअर झाले असते, आणि अजून काय असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आता म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नच करत आहे ना, मग त्याच्यामध्ये अजून मी तुम्हाला उत्तर देईन काय जर तुमचे काय असतील तर. बस स्वयंपाक बनवते आता, चपात्या फुगायची टेक्निक तसं मी दुसरीकडंच बघितले, पण फुगते त्यानं चपात्या म्हणून दाखवायला. तिला डाळिंब सोला खायला गरमी.
मी ना आधी त्रिकोणी असं हे करून चपाती बनवायची ना, तर ते जास्त फुगते, पण एवढी नाही फुगत. पण ही अशी गोल ह्याच्यातली बनवलेली ना चपाती मस्त फुगते. तुम्हाला दाखवते आता बनवून कशी फुगते. तुम्ही कशा टाईपनं बनवता ते पण सांगा. मम्मा ची लय मार खातेस बघ तू. चाललंय काय काय चाललंय तुझं? अय्यो का होते तुला मम्मा? तिथंच बस तू, येऊ नको इकडे. तिथंच बस खेळ. मग पप्पा खावा नाही. ट्रीटमेंट काढून तिला द्या. कशी भेटली? 100 रुपयाची किती? 1 किलो. अजून स्वस्त होते. पुन्हा 100ला 1.5 किलो 2 किलो पण भेटते ह्या दिवसात. हा तेच ह्या दिवसात ते चालू आहे ना, मस्त भेटते. तेव्हा पण दिसायला का त्या व्हिडिओमध्ये? आली बघ. लाटण्याची अवस्था पण अशी झाली, फुटले. एक तर मी ताईला देऊन टाकले. बंद नाही. फुग रे बाबा, फुग. कुठं फुगला तू चपाती? दम खाऊन टेक्निक फेल. फुगते. नजर लावू नका. थांबा, फुगते. नाही फुगली तर मग मी समजत नाही की नजर लागली त्याला. एवढं काय मग तुला एक रिझन भेटला का? आपण फुगते मला माहित आहे ना. छू फुगली. मी बोलले होते ना फुगते म्हणून. फुगली ना बघा. कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नसते. खानदानी कलर आहे, कावळा करणार नाही तो. खानदानी का? उभी काढ पटकन काढ. फुगा जायच्यात. मला दे. एक दिले बघितलं का? आजन हा आजन मम्मीला हा कर बर. पकडला कॅमेरा याने, पकडला कॅमेरा याने, पकडला. मला तुम्ही दोघच खाऊ लागला. मम्मीला दे ना हिरोईन बाबू लाल मला. दे ना. पप्पाला कशी चापतेस? मला नाही देणार. पप्पाला
जाते का तुम्ही इतकुशे हात आहेत तिचे मला मला नाही नाही दे वापस का चालते ना वापस पण पाहिजे मला मला मम्मा मम्मा तुला चालतो का मी मला दे काय खायला वापस मागते का पुढे एवढं मोठं खाय ते खाय ना कसलं बी निघाले बघ त्याच्यात मस्त आहे कुठून इथंच आणले का मार्केटला गेलो मस्त अजून स्वस्त होते मायला फोडून दिलं का डाळी चांगला निघाला